श्री स्वामी समर्थ फटाका मॉल संचालक योगेश ब्राह्मणकर यांचे पिताश्री श्री वसंतराव ब्राह्मणकर, मातोश्री सौ लक्ष्मीबाई ब्राह्मणकर यांचा गंगापूजन सोहळा व सहस्र चंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील उद्योजक श्री स्वामी समर्थ फटाका मॉल संचालक योगेश ब्राह्मणकर यांचे पिताश्री अण्णासो श्री वसंतराव केशव ब्राह्मणकर व मातोश्री सौ लक्ष्मीबाई वसंतराव ब्राह्मणकर यांनी तीर्थक्षेत्राची चारधाम यात्रा भक्तिमय व निर्विघ्नपणे पूर्ण केल्याने त्यांचा गंगापूजन सोहळा व सहस्र चंद्र दर्शन सोहळा धुळे शहरातील वाणीमंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला 9:30 ते 11:30 दरम्यान त्यांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली, गंगापूजन करण्यात आले। तदनंतर 11:30 ते 12 दरम्यान मातृपूजन करण्यात आले। तदनंतर 12:30 नंतर या ठिकाणी स्नेहभोजन कार्यक्रम देखील पार पडला। कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या अर्धांगिनी सौ अल्फा अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी गंगापूजन सोहळा, सहस्र चंद्रदर्शन सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। यावेळी या ठिकाणी दाम्पत्यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तर अण्णासो वसंतराव केशव ब्राह्मणकर हे आज 84 वर्षाचे झाले असून त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई ब्राह्मणकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांना साथ दिली। 1964 या वर्षापासून वसंतराव ब्राह्मणकर यांनी व्यवसायास सुरुवात केली, ज्यात मिरचीचा आठवडा बाजारातून आपला उदरनिर्वाह त्यांनी केला। त्यांना 3 भाऊ 5 बहिणी असा मोठा परिवार असून त्यात अण्णा वसंतराव ब्राह्मणकर हे मोठे बंधू असून 1968 वर्षी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला। 1987 मध्ये धुळे येथे मिल परिसरात त्यांनी छोटेसे एक किराणा दुकानास सुरुवात केली। त्यांनी व्यवसायात या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर त्यांना 2 मुली 2 मुले झाले। त्यांना 5 नाती 4 नातू असा परिवार असून 4ही धाम या ठिकाणी निर्विघ्नपणे त्यांनी पार पाडले। वाणी समाज बौद्धिशी संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस ते सल्लागार म्हणून, मार्गदर्शक म्हणून आस्थाक आहेत। त्यांचे मार्गदर्शन या ठिकाणी सर्व वाणी समाज बांधवांना लाभत आहे। धनई पुणे माता पायी दिंडीची स्थापना देखील त्यांनी केली होती। तर 1993 या वर्षापासून पोंगा, मावा, कुल्फी विक्री असे विविध उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केले। तदनंतर स्वामी गृह उद्योग, राजगिरा लाडू गृह उद्योग असे विविध उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केले व आपल्या मुलांना देखील व्यवसायात या ठिकाणी त्यांनी प्रोत्साहन दिले। अशा या वसंतराव ब्राह्मणकर, सौ लक्ष्मीबाई वसंतराव ब्राह्मणकर यांचा आज या ठिकाणी गंगापूजन सोहळा व सहस्र चंद्रदर्शन सोहळा या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमासाठी नरेंद्र ब्राह्मणकर, सौ सीमा नरेंद्र ब्राह्मणकर, योगेश ब्राह्मणकर, सुजाता योगेश ब्राह्मणकर, चिरंजीव दर्शन योगेश ब्राह्मणकर, कुमारी योगेश ब्राह्मणकर, चिरंजीव श्रीकृष्ण नरेंद्र ब्राह्मणकर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमासाठी श्रीमती मनीषा कमलाकर दसपुते, प्रमोद वाणी, सौ प्रतिभा प्रमोद वाणी, चिरंजीव चिंतन कमलाकर दसपुते, चिरंजीव तन्मय सुभाष अमृतकर, चिरंजीव लोकेश कमलाकर दसपुते यांनी या ठिकाणी स्वागतोत्सुक म्हणून कार्य बजावले। तर कार्यक्रमासाठी वाणी समाज बौद्धिशी मंगल कार्यालय संस्था धुळे, अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था धुळे, महाराष्ट्र वाणी युवा मंच धुळे यांचे विशेष मोलाचे सहकार्य या ठिकाणी लाभले। तर मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता।
आता खरं म्हणजे गंगापूजन सोहळा आणि सहस्त्र दर्शन सोहळा एकत्रितपणे करण्याचा योग आजच्या दिवशी या ठिकाणी घडून आला. आणि आता मी या ठिकाणी बसलेलो असताना मला या भागाचे नगरसेवक भेटी भाऊ मला म्हणाले की सर हा योग फार कमी वेळा अनुभवायला मिळतो, कारण सहस्त्र दर्शन सोहळा आणि गंगापूजन सोहळा दोघांचा एकत्रित साजरा करण्याचा योग फार कमी अशा जोडप्यांना लागत असतो. आणि अति खरी गोष्ट आहे, वयाची 84 वर्ष अण्णांची पूर्ण होत आहे. आता हे सुखी कुटुंब मी यासाठी म्हणतो की आजकाल जर आपण अनुभवलं की लग्नाने 7 महिने झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या कानावर ऐकायला येतात, पण 57 वर्ष झाले दोघांच्या लग्नाला. आणि आता जर तुम्ही हा फोटो काढताना मावशीच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल तर आजही नवी नवी जशी खाली मान घालून नवरदेवाला हार घालते तशी आमची आजी आजही बाबांना हार घालत होती. पण बाबा मात्र सरळ उभे होते, आजीकडे बघत होते की बघ 57 वर्ष झाले तरी तू तशीच आहे आणि मीही तसाच आहे. आणि हा आनंदाचा क्षण आहे. वसंतराव केशव ब्राह्मणकर, आज त्यांचं वय वर्ष 84. आईचं नाव लक्ष्मीबाई, त्यांचं मूळ गाव आर्वी, तालुका जिल्हा धुळे. आता अण्णांचा परिचय करून देत असताना तर एक साधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेली ही व्यक्ती 1964 पासून मिरचीचे व्यापार करायला आठवडे बाजारातून सुरुवात केली. आपल्या चरित्रातच त्या ठिकाणी त्या मिरचीच्या व्यापारातून आपलं कुटुंब घडवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. 3 भाऊ 5 बहिणींचा परिवार, अण्णा त्यात मोठे भाऊ. आणि 1968 ला आर्वीचं झोडग्याशी नातं जोडलं गेलं. म्हणजे अण्णांचा विवाह झोडग्यातल्या गोरसे परिवारातल्या या लक्ष्मीशी झाला. 1987 ला अण्णा धुळ्याच्या मिल परिसरामध्ये त्या ठिकाणी आले आणि आपल्या व्यवसायाला एका छोट्या दुकानापासून सुरुवात केली. किराणा दुकान सुरू केलं, त्या ठिकाणी त्यांचा व्यवसायाला सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर अण्णांना आज, कारण गंगापूजन म्हटलं ना, भाचे आणि भाच्यांचा मान मोठा असतो. मग भाचे आणि भाच्यांचा मान मोठा आहे तर अण्णांना आहे 9 भाचे 9 भाच्या, 9 दुने 18 जोड्यावेळी 9. शुभांक अण्णांच्या जीवनामध्ये 9 फार मोठा आहे, कारण अण्णांना नात नातूंची संख्या देखील 5+4 आहे. पुन्हा अण्णा 9 वर येऊन पोहोचतात. म्हणजे आकड्यांचा खेळ किती मोठा असतो बघा, जादूचा आकडे असतात. अण्णांच्या जीवनामध्ये 2 मुलं 2 मुली 5 नाती 4 नातू. अण्णांची 4 धाम यात्रा आपण आज गंगापूजन सोहळा त्या ठिकाणी साजरा करत आहोत. 4 धाम यात्रेच्या संदर्भामध्ये गाळणकर देखील म्हणत होते आणि गुरुजींनी देखील सांगितलं. मग गंगापूजन सोहळा का साजरा केला जातो याची माहिती तुम्हाला आहेच. हिंदू धर्मशास्त्रामध्ये 4 धाम आहेत आणि या 4 धामाचं महत्व एवढं मोठं आहे. पण त्याच्यानंतर गंगापूजन का साजरं केलं जातं, कारण आजकाल सुविधा फार मोठ्या आहेत. विमानाने जाता येतं, रेल्वेने जाता येतं. पण एक कालखंड असा होता की त्या काळामध्ये मोठा प्रवास करून हे 4 धाम पूर्ण करून आल्यानंतर ते सुखरूप घरी परत यायचे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने गंगापूजन साजरं केलं जायचं आणि जगाच्या समाजाच्या समोर मांडलं जायचं की आमच्या अण्णा आणि आईची 4 धाम यात्रा पूर्ण झाली.